माझे नाव सौरभ आहे. या जगातील प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांवर प्रेम करतात. पण काही आई-वडिलांचे प्रेम त्यांना बिघडवते आणि काहींचे प्रेम त्यांना सुधारते. माझी आई माझ्यावर अशा प्रकारचे प्रेम करायची की तिला मला सुधारायचे होते. मला चांगले संस्कार द्यायचे होते. तिला मला या जगातील सर्वात चांगला, प्रामाणिक, सुशील आणि संस्कारी माणूस बनवायचे होते. तर माझे वडील माझ्यावर अशा प्रकारचे प्रेम करायचे की त्यांनी नेहमी माझ्या आनंदाला सर्वात पुढे ठेवले. माझ्या इच्छांना सर्वात पुढे ठेवले आणि याहूनही अधिक नेहमी तसेच केले जसे मला हवे होते. साधारणपणे आई-वडील मुलांना त्यांच्या चुकीवर ओरडतात. मला माझी आई माझ्या चुकांवर ओरडत नसे, तर प्रेमाने समजावून सांगायची. जी ओरड मला वडिलांकडून मिळायला हवी होती, ती माझ्या आईला मिळायची. वडील म्हणायचे की लहान मुलाला या काय फालतू गोष्टी शिकवत आहेस. जर मुलाकडून एखादी चूक झाली असेल, तर त्याचे ब्रेन वॉश करण्याची काय गरज आहे? मूल आहे, आता चूक झाली आहे. मोठा झाल्यावर कोणतीही चूक करणार नाही. बहुधा मुलेच तर चुका करतात. आई म्हणायची की हेच वय असते. जर मुलांनी चूक केली तर आपण त्यांना प्रेमाने समजावले पाहिजे आणि जर ते प्रेमाने समजावूनही चूक करत असतील तर त्यांना ओरडून किंवा मारून समजावले पाहिजे. वडील म्हणायचे की खबरदार, जर तू माझ्या मुलाला मारण्याची किंवा ओरडण्याची भाषा जरी केलीस, जर तू त्याला हात जरी लावलास तर तुझा हात पकडून या घरातून बाहेर काढीन. मी माझ्या मुलावर खूप प्रेम करतो. माझ्या मुलाला कोणी काहीही म्हणावे असे मला वाटत नाही. आई म्हणायची की तुमचे हे लाड त्याला एक ना एक दिवस बिघडवतील आणि तसेच झाले. लहानपणापासूनच माझ्या वाईट सवयींमध्ये कोणतीही कमतरता नव्हती. जेव्हा मी लहान होतो तेव्हा गल्लीतील मुलांसोबत खेळायचो. जर कोणी मला काही बोलले तर मी त्याला सोडत नसे. एके दिवशी मी गल्लीच्या आजूबाजूच्या मुलांसोबत खेळत होतो. आम्ही सर्व मुले मिळून क्रिकेट खेळत होतो. माझे वय त्यावेळी साधारण 6 वर्ष होते. बॉलिंग करताना एका मुलाने बॉल अचानक माझ्या अंगावर मारला. मला राग आला. जरी बॉल मला जास्त जोरात लागला नव्हता आणि मला कोणताही त्रास झाला नव्हता. तो फक्त माझ्या खांद्याला स्पर्श करून गेला होता. मला त्याचा राग आला म्हणून मी रस्त्यावर पडलेली वीट उचलून जोरात त्याच्या डोक्यात मारली. ज्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले आणि मला इतक्या रागात पाहून बाकीची सर्व मुले पळून गेली. तो मुलगा तिथेच रडत राहिला. मी पण पळून माझ्या घरी आलो होतो. थोड्या वेळानंतर त्या मुलाचे वडील आपल्या जखमी मुलाला घेऊन आमच्या घरी आले आणि माझ्या आईकडे तक्रार करू लागले. त्याचे वडील दरवाजावर उभे राहून खूप आरडाओरडा करत होते की तुझ्या मुलाने मुद्दामून माझ्या मुलाच्या डोक्यात वीट मारली आहे. आईने तेव्हा मला ओरडले आणि म्हणाले की बाळा, हे जे सांगतायत ते खरं आहे का? मी म्हणालो नाही आई. त्यांच्या मुलाने आधी मला बॉल मारला होता. ते बराच वेळ माझ्या आईसोबत वाद घालत राहिले. आई वारंवार त्यांच्याकडे माझ्या वतीने माफी मागत होती. म्हणत होती की मी माझ्या मुलाला रागावेन. दादा, आमच्याकडून चूक झाली आहे. इथे उभे राहून तमाशा करू नका. आम्ही अब्रूदार लोक आहोत. माझ्या मुलाकडून चूक झाली आहे. त्याला त्याच्या चुकीची शिक्षा नक्कीच मिळायला हवी. मी याचे क्रिकेट बॅट आणि बॉल मोडून टाकेन. यापुढे कधी देणारच नाही आणि तुमच्या मुलासोबत खेळू देणार नाही. मी हात जोडून तुम्हाला सांगते की इथे तमाशा करू नका. पण त्याचे वडील तर वारंवार म्हणत होते की माझ्या मुलाला खूप खोल जखम झाली आहे. डॉक्टरांनी त्याच्या कपाळावर 2 टाकेही घातले आहेत. याचा खर्च करून देणार. मला तुमच्याकडून याचा खर्च हवा आहे. आई त्यांना त्यांच्या मुलाच्या औषधाचे पैसे देण्यासाठी तयार झाली होती. इतक्या वेळात वडील आले आणि त्यांनी जेव्हा हा गोंधळ पाहिला तेव्हा त्या मुलाच्या वडिलांशी भांडण करायला सुरुवात केली. ते भांडण इतके वाढले की गोष्ट हाणामारीपर्यंत गेली होती. आई आतल्या आत खूप घाबरत होती आणि मला ओरडू लागली की जर तू अशी वागणूक केली नसतीस तर आज हा तमाशा इतका मोठा झाला नसता. पण मला तर जसे या गोष्टीने काही फरकच पडत नव्हता. काही त्या मुलाच्या वडिलांनी माझ्या वडिलांना मारले, काही माझ्या वडिलांनीही त्याच्या वडिलांना मारले होते. दोघांमध्ये होणारी ही हाणामारी मला तर खूपच मजा देत होती. मी दुरून उभा राहून हे सगळं पाहत होतो आणि मजा घेत होतो. आईच्या डोळ्यात अश्रू होते. ती वारंवार वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती. मग गल्लीतील लोकांनी येऊन दोघांची सोडवणूक केली, ज्यामुळे हा गोंधळ थांबला होता. वडील घराच्या आत आले. त्यांचे कपडे फाटले होते. आई खूप रडत होती. आईने म्हटले की तुम्हाला शेवटी त्या माणसाशी भांडण करायची काय गरज होती? आधी पूर्ण गोष्ट तर ऐकून घ्यायची होती की चूक तुमच्या मुलाची आहे. त्याने त्यांच्या मुलाच्या डोक्यावर वीट मारली होती. पाहिलं नाही का तुम्ही की त्या मुलाच्या डोक्याला पट्टी बांधलेली होती? मी म्हणालो नाही. आई, तू खोटं बोलत का आहेस? मी सांगितलं ना की आधी त्यांच्या मुलाने मला बॉल मारला होता. वडील म्हणू लागले की तू नेहमी माझ्या मुलालाच दोषी ठरवतेस. शेवटी कशी आई आहेस तू? प्रत्येक माणूस आधी आपल्या मुलाची बाजू घेतो आणि तू दुसऱ्याच्या मुलाची बाजू घेत आहेस. अरे बघ, त्याला बॉल लागला तेव्हाच तर त्याने वीट मारली ना. आई म्हणू लागली की जर या छोट्या
छोट्या चुकांवर आपण आपल्या मुलाला रोखले नाही तर पुढे जाऊन तो एका गुन्हेगाराचे रूपही घेऊ शकतो. वडील म्हणू लागले की बस, गप्प बस. तुला तर नेहमी माझा मुलगाच खुपत असतो. त्यांनी आईला या गोष्टीवर खूप ओरडले होते आणि म्हटले होते की यापुढे जर कोणीही घरात माझ्या मुलाची तक्रार घेऊन आले आणि त्याने माझ्या मुलाला काहीही म्हटले तर मग तो कोणीही असो, मी त्याला सोडणार नाही. आई, वडील आणि माझ्या वागणुकीला खूप जास्त कंटाळली होती. रात्रंदिवस प्रार्थना करत राहायची की तिचा मुलगा कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ नये. पण जसा तिचा मुलगा तरुण होत चालला होता तसा चुकीच्या मार्गावर चालू लागला होता. वडील अशाच प्रकारे माझ्या छोट्या-छोट्या चुकांना प्रोत्साहन द्यायचे, ज्यामुळे माझ्या त्या छोट्या-छोट्या चुका मोठ्या गुन्ह्यांचे रूप घेत होत्या. एके दिवशी मी शाळेत माझ्या शेजारी बसणाऱ्या एका मुलाच्या बॅगेतून पैसे चोरले. ही गोष्ट देखील शाळेत उघडकीस आली होती. जेव्हा तक्रार माझ्या आईकडे पोहोचली तेव्हा ती खूप रडली होती आणि तिने मला समजावले होते, की "बाळा, चोरी करणे पाप आहे. तू चोरी का केलीस? काय तुझ्या इच्छा तुझे वडील पूर्ण करत नाहीत? काय तुला पैसे देत नाहीत? मग तुला काय गरज होती चोरी करण्याची? जर तुला पैसे हवे होते तर तू आपल्या वडिलांकडे मागायला हवे होते. माझ्याकडे मागायला हवे होते." मी म्हणालो, "आई, मला हे सगळं करायला छान वाटतं. वारंवार तुमच्यापुढे हात पसरणे मला आवडत नाही." त्या दिवशी आई पहिल्यांदा खूप घाबरली होती. कारण तिचा 13 वर्षांचा मुलगा 23 वर्षांच्या माणसासारख्या गोष्टी जो करत होता. आईला नेहमी असेच वाटायचे की तिचा मुलगा एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस बनावा. पण वडिलांच्या लाडाने मला इतके जास्त बिघडवले होते, की जसा-जसा मी मोठा होत गेलो, माझ्या वाईट सवयी वाढतच चालल्या होत्या. आता मी तरुण झालो होतो. दिसायला खूप सुंदर होतो. माझे हायस्कूल पूर्ण झाले होते. मला आता पुढे शिकायचे नव्हते. कारण सुरुवातीपासूनच माझ्या अभ्यासात लक्ष नव्हते. मी तर वडिलांना नकार द्यायचो, की मला अभ्यास करायचा नाहीये. पण माझी आई होती, जिला फक्त एवढेच हवे होते, की तिचा मुलगा शिकून सवरून एक सभ्य माणूस बनावा, चांगली नोकरी करावी, चांगले पैसे कमवावे. पण मला हे सगळं काही चांगलं वाटत नव्हतं. अभ्यासात मेहनत होती, जी माझ्याकडून अजिबात होत नव्हती. आता मी वडिलांना बोलून दिले होते, की मला पुढे शिकायचे नाहीये. पण आई ठामपणे समोर उभी राहिली, की "नाही, मुलगा तर अभ्यास करेलच." वडील म्हणू लागले, की "जर माझ्या मुलाला अभ्यास करायचा नसेल, तर तू कोणी नसतेस त्याच्यासोबत बळजबरी करणारी." आता आई हरली होती आणि मी जिंकलो होतो. याच दरम्यान अचानक हार्ट अटॅकमुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूवर आई खूप रडली होती. पण मला त्यांच्या मृत्यूचे कोणतेही दुःख नव्हते. जरी आयुष्यभर त्यांनी मला खूप प्रेम दिले, माझ्या चुका लपवल्या, माझ्यासाठी नेहमी रात्रंदिवस मेहनत केली. पण त्यांनी अचानक मृत्यूला कवटाळले आणि आता घरात मी आणि आईच उरलो होतो. आता मी स्वतःच शाळेत जाणे सोडले होते. आई म्हणू लागले, की "असं चालणार नाही बाळा. तुला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल. तुला शिकावे लागेल. आता तर तुझे वडीलही या जगात राहिले नाहीत. मला वाटते, की तू शिकून सवरून चांगली नोकरी कर. हे घर चालव बाळा. आणि जर तू शिकून सवरून चांगली नोकरी करणार नाहीस, तर मग हे घर कसं चालेल?" मी म्हणालो, "आई, हे जरुरी नाहीये, की शिक्षणानेच घर चालतं. मी तसेही कोणते ना कोणते काम करू शकतो." आई म्हणू लागली, "नाही बाळा, मी तुझ्यासमोर हात जोडते. काहीही कर, पण आपले शिक्षण अपुरे सोडू नकोस." आई म्हणू लागली, की "ठीक आहे, तर तू 12वी तरी कर. फक्त माझ्यासाठी एवढेच खूप आहे." 12वी पास लोकांनाही छोट्या-मोठ्या नोकऱ्या मिळून जातात, ज्यामुळे त्यांचे घर चालते. मी माझ्या आईचे म्हणणे ऐकले होते, कारण ती अश्रू ढाळत होती आणि नुकतीच विधवा झाली होती. नातेवाईकांनीही समजावले. शेजाऱ्या-पाजाऱ्यांनीही सांगितले, की "आपल्या आईचे म्हणणे ऐक. जसे आई सांगते तसे कर. तिची काळजी घे." मी शाळेत जायला सुरुवात केली होती. काही दिवस तर कसेबसे गेले होते. पण आता घरात कमाईचा दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. वडील तर गेले होते. घरात आता कोणी कमावणारे उरले नव्हते. म्हणून आईने विचार केला, की मुलाला शिकवायचेही आहे, त्याची फी पण द्यायची आहे. घराचेही खूप सारे खर्च आहेत. आईचीही तब्येत खराब राहते. तिच्याही औषधांचा खर्च आहे. तर काही ना काही तर करावेच लागेल. हा विचार माझ्या डोक्यात आला नाही. जरी मी माझी घरगुती परिस्थिती खराब चालली होती, मला या गोष्टीची कोणतीच पर्वा वाटली नाही, की घराची परिस्थिती खराब आहे. मी काहीतरी करायला हवे. मी माझ्या वडिलांच्या जागी जबाबदारी उचलायला हवी. आईने विचार केला, की मी स्वतःच कोणतीतरी नोकरी शोधून घेते. तिने बरेच दिवस नोकरी शोधली. मग त्यानंतर तिला एका फॅक्टरीत काम मिळाले. ती कपडे बनवणारी फॅक्टरी होती. तिथे माझ्या आईला एक छोटे-मोठे काम दिले गेले होते, ज्याचे तिला इतके पैसे तर मिळत होते, की माझ्या शाळेची फी जमा होत होती आणि घरचा उदरनिर्वाहही कसा तरीच होत होता. जरी पैसे कमी होते, पण माझी आई एक अशी स्त्री होती, जी कमी पैशातही जुळवून घ्यायला जाणत होती आणि घर चांगल्या प्रकारे चालवत होती. कशीबशी आई मला दर महिन्याला इतकी मेहनत केल्यानंतर शाळेत जमा करण्यासाठी फीचे पैसे द्यायची. आता तिला नोकरी करण्यामुळे वेळ मिळत नसे.
त्यामुळे ती माझ्या शाळेत तर जाऊ शकत नव्हती, तर फीचे पैसे मला देऊन टाकायची. मी त्या पैशातून अभ्यास करत नव्हतो. मित्रांसोबत मौज-मजा करायचो. दर महिन्याला मला फीच्या नावावर माझ्या खर्चापुरते पैसे मिळून जायचे. सकाळी लवकर आई माझ्यासाठी नाश्ता बनवल्यानंतर फॅक्टरीसाठी निघून जायची आणि रात्री 8 वाजेपर्यंत घरी परत यायची. तिला कळतच नव्हते की दिवसभर तिचा मुलगा नक्की काय करत आहे, कुठे जात आहे, अभ्यास करतो की नाही. मी याच गोष्टीचा फायदा उचलायचो. माझे पूर्ण 1 वर्ष अशाच प्रकारे गेले. आईने दिलेल्या पैशांवर मी खूप चैनी केली. शाळेत फी जमा न झाल्यामुळे माझे नाव तर शाळेतून कमी झाले होते. एके दिवशी माझ्या आईला ही गोष्ट समजली की मी शाळेत शिकण्यासाठी जातच नाहीये. माझे नाव तर कधीच कमी झाले आहे. जेव्हा ही गोष्ट आईला समजली तेव्हा ती माझ्यासमोर रडत म्हणाली की तुला आपल्या निराधार आईचा त्रास दिसत नाही. तुला दिसत नाही की मी कशी कशी काम करते, किती मेहनत करते. तुझ्यासाठी काळजीतून जेवणही बनवून जाते, नाश्ताही बनवून जाते आणि तुझ्यासाठी पैसेही कमवत आहे. आणि तू आहेस की 1 वर्षापासून आपल्या आईला मूर्ख बनवत आहेस. मी आईचे बोलणे न ऐकल्यासारखे केले. बस आतापासून घरचे वातावरण माझ्यामुळे खूप जास्त खराब झाले होते. माझ्या आईकडे दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी कधी कोणी तक्रार घेऊन यायचे. माझी आई माझ्यामुळे आता इतकी जास्त कंटाळली होती, की माझ्यासमोर रडून म्हणायची, की "बाळा, मी तुझी अशी वागणूक आणखी सहन करू शकत नाही. वरवाल्याने तुझ्या वडिलांना आपल्याकडे न बोलावता मलाच आपल्याकडे बोलावून घेतले असते, जेणेकरून मला हे दिवस पाहावे लागले नसते." मी आईचे बोलणे शांतपणे ऐकत राहायचो. मी कोणतीच प्रतिक्रिया द्यायचो नाही. मला आईच्या रडण्या-ओरडण्याने काहीच फरक पडत नव्हता. आता आईने मला माझ्या परिस्थितीवर सोडून दिले होते. ती अजूनही पूर्वीसारखीच मेहनत करत होती. मी जरी जास्त शिकलेला नव्हतो, पण माझे डोके खूप वेगाने चालायचे. खूप आधीपासून मुलींसोबत फ्लर्टिंग करत आलो होतो. कॉम्प्युटर कोर्स करून घेतला होता. कॉम्प्युटरवरून होणारी जेवढीही कामे होती, ती सर्व मी जाणत होतो. कॉम्प्युटर कोर्स करण्याचीही मला काही आवड नव्हती. फक्त माझ्यासोबतचे जे मित्र होते ते कॉम्प्युटर कोर्स करत होते. त्यांना पाहून मी पण जायला सुरुवात केली. आई आता तर मला पैसे देत नसे, पण मी आईच्या पर्समधून पैसे चोरून घ्यायचो आणि पैसे चोरल्यावरही ती समजून जायची की तिच्या मुलानेच पैसे चोरले आहेत. आता ती पूर्णपणे शांत झाली होती. माझ्यापुढे दबून राहायची, काही म्हणायची नाही, कारण माझ्यासमोर तिचे काही चालतच नव्हते. याच दरम्यान मला एका इन्स्टिट्यूटमध्ये मुलांना कॉम्प्युटर शिकवण्याची नोकरी मिळाली. मी तिथे नोकरी करायला सुरुवात केली होती. जेव्हा ही गोष्ट माझ्या आईला समजली, तेव्हा ती म्हणाली, की "चला, तू काहीतरी चांगले काम केलेस. आता मला वाटते, की मी फॅक्टरीत नोकरी करणे सोडून द्यावे." पण मी माझ्या आईला आधीच बोलून दिले होते, की "जर तुला वाटत असेल, की मी माझी कमाई तुला देईन, तर तू ही आशा सोडून दे." आईच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि ती म्हणू लागली, की "अच्छा, तर तुझ्या कमाईवर माझा कोणताही हक्क नाहीये का बाळा?" मी म्हणालो, की "जी नाहीये कोणताही हक्क." आता माझी आई आजारी राहू लागली होती. कदाचित वेळ आणि परिस्थितीने किंवा मग मुलाच्या वागणुकीने तिला इतके जास्त आजारी आणि वेळेआधीच म्हातारी करून टाकले होते. आता माझे वय 25 वर्षे झाले होते. माझी नोकरी अजूनही कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली होती. मी बऱ्याच काळापासून अशा एका मुलीच्या शोधात होतो, जी माझा पूर्ण खर्च उचलू शकेल. माझ्यावर इतके प्रेम करू शकेल, की माझ्या प्रेमाखातर ती काहीही करायला तयार असेल. पण अशी मुलगी मला कुठेच मिळत नव्हती. तेव्हा अचानक एके दिवशी माझी नजर पल्लवी नावाच्या एका मुलीवर पडली, जी अतिशय सुंदर होती. मी तिच्या मागे जाऊ लागलो. मी तिच्याबद्दल सर्व माहिती काढली. तेव्हा समजले, की मुलगी खूप श्रीमंत आहे. आई-वडील तर या जगात नाहीत, पण वडिलांचा व्यवसाय एकटीने सांभाळत आहे. मी विचार केला, बस आता माझे काम झाले. काहीही करून मला या मुलीला पटवायचे आहे. जेव्हा हिच्या मागे पुढे कोणी नाहीये, तर मग हिचे सर्वस्व त्याचेच असेल, जो हिचा जीवनसाथी बनेल. मी ठरवून टाकले होते, की या मुलीचा जीवनसाथी तर मीच बनून राहीन. पण कसे? कसे मी हिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवू शकेन? मी अनेक दिवसांपासून पल्लवीवर नजर ठेवून होतो. मग मला समजले, की पल्लवी काही दिवसानंतर आपल्या ऑफिसच्या बाहेर गरीब लोकांना कपडे वाटणार आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला होता आणि मला संधी मिळाली होती, की आता हीच संधी आहे पल्लवीला आपल्या जाळ्यात ओढण्याची. तुम्हाला काय वाटते, की मी पल्लवीसमोर गरीब बनून जाणार होतो, जेणेकरून गरिबांच्या रांगेत उभे राहून मी तिच्यापुढे हात पसरून तिच्याकडे कपडे मागू शकेन किंवा मग तिच्या नजरेत भिकारी बनू शकेन? नाही, असे मी अजिबात करणार नव्हतो. मी तर चेहऱ्यावरूनच हसतमुख आणि देखणा मुलगा वाटत होतो. कुठूनही पाहून कोणी मला गरीब सांगू शकत नव्हते. माझ्या पगाराचे जेवढे पैसे असायचे, ते मी माझ्या सौंदर्यावर आणि माझ्या खाण्यापिण्यावरच खर्च करायचो. मी लगेचच ही बातमी ऐकून घरी आलो. मी माझ्या आईकडे पाहिले, जी चुलीवर जेवण बनवत होती. जेवण बनवताना वारंवार आपल्या साडीच्या पदराने कपाळावर येणारा घाम पुसत होती. मी तेव्हा आईच्या जवळ गेलो. मी म्हणालो, "आई, काय बनवत आहेस?" आईने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. कदाचित आज बऱ्याच काळानंतर
मी माझ्या आईशी अशा प्रकारे बोलत होतो. तिने सांगितले की डाळ बनवत आहे. तू काय विचारत आहेस? तू काय माझ्यासोबत जेवण करणार आहेस? तू तर बाजारातले चांगले चांगले जेवण खातस ना. मी म्हणालो, तसं नाहीये आई. मला आज तुझ्यासोबत जेवायचे आहे. जेवण तयार झाल्यावर आईने मला जेवण वाढले आणि स्वतःही माझ्याजवळ जेवायला बसली. ती एकदम शांत होती. मग मी 1-2 घास खाल्ल्यानंतर म्हणालो, की "आई, मला तुझ्या मदतीची गरज आहे. तुझ्याकडे एक काम आहे." म्हणू लागली, की "तुला कधीपासून आपल्या आईच्या मदतीची गरज पडू लागली?" मी म्हणालो, "आई, एकदा माझे बोलणे तर ऐकून घे. आई, मला नोकरीची अत्यंत गरज आहे. शेवटी मी कुठपर्यंत एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये मुलांना कॉम्प्युटर शिकवत राहीन. मला काहीतरी मोठे करायचे आहे. एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी करायची आहे. पण मला नोकरी कोण देईल?" आई म्हणू लागली, "तर तू माझ्याकडून काय इच्छितोस? तू कधी माझे म्हणणे ऐकलेच नाहीस. जर आज तुझ्याकडे पदवी असती, तर कदाचित तुला सहज तिथे नोकरी मिळाली असती. माझ्याकडून काय हवे आहे नक्की तुला?" मी चाचपडत म्हणालो, की "आई, एका खूप मोठ्या कंपनीची मालकीण आहे पल्लवी. तिने जाहीर केले, की उद्या ते आपल्या ऑफिसच्या बिल्डिंग बाहेर गरिबांना कपडे वाटणार आहे. मला वाटते, की तू त्या गरिबांच्या मध्ये जाऊन उभी राहा. ऐकले आहे, की ती खूप उदार आहे. बस तुला तिथे रांगेत उभे राहायचे आहे. आणि जेव्हा तुझा नंबर येईल, तेव्हा तुला तिने दिलेल्या कपड्यांना नकार द्यायचा आहे. आणि फक्त एवढंच म्हणायचे आहे, की बेटा, मी खूप गरीब बाई आहे. या जगात फक्त माझा एक मुलगा आहे, जो माझा एकुलता एक आधार आहे. पण बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहे. त्याला कुठेही नोकरी मिळत नाहीये. मला पूर्ण खात्री आहे, की ती तुझे अश्रू आणि तुझी ॲक्टिंग पाहून मला नक्की नोकरी देईल." आई दचकली आणि म्हणू लागली, की "तू कसल्या बेशरमपणाच्या गोष्टी करत आहेस. मी कधीही कोणापुढे हात पसरले नाहीत. मेहनत केली, पण कोणाला हे दाखवून दिले नाही, की मी लाचार आहे आणि तुला वाटते, की मी गरीब बाई बनून त्या मुलीपुढे भीक मागावी, ती पण तुझ्या नोकरीसाठी." आईने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला, की "मी असे काहीही करणार नाही." तर मी आईसमोर थोडा इमोशनल ड्रामा करायला सुरुवात केली. मी रडत म्हणालो, की "आई, जे मागच्या काळात मी केले, त्यासाठी मी खूप शर्मिंदा आहे. पण चूक तर मुलांकडूनच होते. तू तर माझी आई आहेस. तुम्ही मला माफ करून द्यायला हवे." मी आईचे पाय पकडले आणि म्हणालो, की "आई, प्लीज माझे म्हणणे ऐकून घे. नाहीतर माझे भविष्य खराब होईल, बरबाद होईल. जर माझी या कंपनीत नोकरी लागली, तर माझा पगारही खूप चांगला असेल. माझे भविष्य घडेल आणि मग तुलाही कधी नोकरी करावी लागणार नाही. प्लीज ऐक ना." आई. माझे अश्रू पाहून आई माझ्या या कामासाठी तयार झाली होती, पण खूप ओशाळली होती. कारण हे सर्व कारणे तिच्यासाठी सोपे नव्हते. दुसऱ्या दिवशी मी उठलो आणि मी आईला म्हणालो, की "आज तुला फॅक्टरीत जाण्याची गरज नाही." मी तिला म्हणालो, की "लवकर तयार हो." ती तयार झाली तर मी एक ब्लेड घेऊन तिच्या साडीवर मारले. आई म्हणू लागली, की "तू हे काय करत आहेस?" मी म्हणालो, की "तुझे कपडे तर फाटलेले असले पाहिजेत, जेणेकरून तिला वाटेल, की तू खूप जास्त गरीब आणि परेशान बाई आहेस. तेव्हाच तर त्या मुलीवर चांगले इम्प्रेशन पडेल." आई हे काम करण्यासाठी तयार तर होत नव्हती. तिला माहीत होते, की जेव्हा ती या फाटलेल्या जुन्या कपड्यांमध्ये घरातून बाहेर पडेल, तेव्हा लोक काय विचार करतील आणि जेव्हा ती रांगेत लागेल, तेव्हा जर तिच्या ओळखीचे कोणी तिला भेटले, तर तो काय विचार करेल. पण तरीही माझ्या खातर ती या कामासाठी तयार झाली आणि मग मी तिला पल्लवीच्या बिल्डिंग बाहेर घेऊन गेलो होतो. जिथे आधीपासूनच खूप सारे गरीब लोक रांगेत उभे होते. मी आईलाही तिथे उभे राहायला सांगितले आणि मी काही अंतरावर जाऊन तिला पाहू लागलो. काही वेळानंतर पल्लवी आली. हलक्या निळ्या रंगाचे कपडे घातलेले. तिच्या डोळ्यांवर चष्मा लागलेला होता. तिचे बॉडीगार्ड्स इकडे-तिकडे उभे होते. तिने आपल्या डोळ्यांवरून चष्मा काढला आणि तिच्या नोकरांनी तिच्यासाठी खुर्ची ठेवली होती. ती त्यावर बसली. आळीपाळीने सर्व लोकांना कपडे वाटू लागली. मी आईचा चेहरा पाहिला होता, जी खूप घाबरलेली होती. तिने मला दूर बसलेले पाहिले. मी आईला इशारा दिला, की "तुला खूप छान ॲक्टिंग करायची आहे. तुझी ॲक्टिंग वाया जायला नको." मला आईच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. ती माझ्या हट्टापुढे लाचार होती. म्हणून थोड्या वेळानंतर जेव्हा आईचा नंबर आला, तेव्हा जसे पल्लवीने आपल्या हातात कपडे घेऊन आईच्या दिशेने पुढे गेले, तेव्हा आईने ते कपडे आपल्या हातात घेतले नाहीत. तिच्या डोळ्यात अश्रू तर आधीच होते, पण आता तिच्या चेहऱ्यावर असहाय्यताही स्पष्ट दिसत होती. तिने हात जोडले आणि म्हणाली, की "मॅडमजी, मला हे सर्व नको आहे. बघा, माझ्या आयुष्यात माझ्यासाठी सर्व काही माझा मुलगा आहे आणि माझा मुलगा आज आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन माझे आणि स्वतःचे पोट भरण्यासाठी खूप संकटांमधून जात आहे." पल्लवीने विचारले, की "तुम्हाला काय म्हणायचे आहे?" आईने म्हटले, की "बेटा, मला असे काही वाटते, की तू माझ्या मुलाला तुझ्या कंपनीत नोकरी दे. मी आयुष्यभर तुझे हे उपकार कधी विसरणार नाही. मी तुझ्यापुढे हात जोडते. मला या कपड्यांची कोणतीही गरज नाही. माझ्या अंगावर कपडे आहेत, हेच माझ्यासाठी खूप आहे. पण यावेळी माझ्या मुलाला नोकरीची खूप गरज आहे. जर त्याला नोकरी मिळाली नाही, तर तो आपला जीव देईल.
तर हे सर्व तुला चांगले वाटेल, की एका आईचा तरुण मुलगा तिच्यासमोर आपला जीव देईल. आई खूप छान ॲक्टिंग करत होती. मी दूर उभा राहून खुश होत होतो. जेव्हा पल्लवीच्या मॅनेजरने म्हटले, की "ताई इथून जा. फालतूच्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही. कपडे घ्यायचे असतील तर घ्या. मॅमचा वेळ वाया जात आहे." तेव्हा आई पल्लवीच्या पाया पडली आणि तिचे पाय पकडून म्हणू लागली, की "बेटा, एका लाचार आईचे म्हणणे ऐक. वरच्याने तर तुला खूप काही दिले आहे. जर तू या कंपनीत माझ्या मुलाला नोकरी देशील, तर तुझ्या संपत्तीत कोणतीही कमतरता येणार नाही." पल्लवी म्हणू लागली, की "तुमच्या मुलाचे शिक्षण किती आहे?" आईने म्हटले, की "माझा मुलगा फक्त 10वी पास आहे." "बेटा, गरीब लोक कुठे आपल्या मुलांना शिकवू शकतात." "हो, पण माझा मुलगा डोक्याचा खूप हुशार आहे. कम्प्युटरची सगळी कामे जाणतो. त्याचे डोके जणू कम्प्युटर आहे." "आशा आहे, की तू मुलाकडून निराश होणार नाहीस. एकदा त्याला तुझ्या कंपनीत मुलाखतीसाठी बोलवून तर बघ. तू स्वतः समजत असशील, की माझा मुलगा किती हुशार आहे. तू त्याला नोकरी देण्यास नकार देऊ शकणार नाहीस." मी पाहिले होते, की पल्लवीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत आहेत. तिचा मॅनेजर पुन्हा काहीतरी बोलणार होता. तिने हात वर करून त्याला शांत केले आणि म्हणू लागली, की "ठीक आहे. उद्या तुम्ही तुमच्या मुलाला इथे पाठवून द्या. मी स्वतः तुमच्या मुलाची मुलाखत घेईन." सोबतच तिने आईला जबरदस्तीने कपडेही दिले. आई आपले अश्रू पुसत परत आली होती. आईची ॲक्टिंग पाहून कुठेही वाटत नव्हते, की तिने ॲक्टिंग केली आहे. असे वाटत होते जसे ती खरोखरच लाचारीने रडणे रडत होती. घरी येऊन मी तर खूप खुश होतो, पण आई अजूनही उदास होती. मी म्हणालो, "आई, तू तर खूपच छान ॲक्टिंग केलीस. तुझे खूप खूप आभार." ती म्हणाली, की "बाळा, आभाराची कोणतीही गरज नाही. एक आई आपल्या मुलासाठी सर्व काही करू शकते आणि मुले त्याचे अर्धेही नाही." एवढे बोलून आई आपल्या कामाला लागली होती. मी तिचे बोलणे दुर्लक्षित करत आनंद साजरा करू लागलो होतो, की आता तर सर्व काही माझ्या हातात असेल. मी ऑफिसमध्ये मुलाखत देण्यासाठी गेलो, जिथे पल्लवी आपल्या केबिनमध्ये मोठ्या दिमाखात खुर्चीवर बसली होती. तिने मला पाहिले, तर पाहतच राहिली. कदाचित माझ्या स्मार्टनेसमुळे प्रभावित झाली होती. तिने मला माझ्याबद्दल विचारले. मी पण माझा चेहरा असा काहीसा भोळा बनवला होता, जसा मी खूप त्रस्त आहे. जबरदस्ती डोळ्यात अश्रू आणावे लागले, जेणेकरून तिला माझी दया येईल. मी म्हणालो, "मॅडम, मी उच्च शिक्षित नाहीये. मला माहीत आहे की तुमच्या कंपनीत एकापेक्षा एक हुशार माणसे नोकरी करतात. मी कदाचित त्या लोकांच्या तुलनेत काहीच नाहीये." मी माझ्या आईला नकार दिला होता, की इतक्या मोठ्या कंपनीत माझ्यासारख्या हायस्कूल पासला कधी नोकरी मिळणार नाही. मला माहीत आहे, की तुम्ही मला तुमच्याकडे नोकरी देणार नाही. पण मी फक्त माझ्या आईच्या आनंदाखातर आलो आहे. मला खूपच संकोच वाटत आहे, की तिने तुमच्याकडे हात जोडून आपल्या मुलासाठी नोकरी मागितली. जर तुम्हाला मला काही प्रश्न उत्तरे विचारायची असतील, तर विचारू शकता. पल्लवीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने आपले अश्रू पुसत म्हटले, की "तुमची आई खूप चांगली बाई आहे. मला तर ती खूप आवडली. मला तुम्हाला कोणतीही प्रश्न उत्तरे करायची नाहीत ना मी तुम्हाला काही विचारू इच्छिते, कारण तुमची आई मला तुमच्याबद्दल सर्व काही सांगून गेली आहे. तुम्ही उद्यापासून नोकरी जॉइन करू शकता." हे सर्व ऐकताच माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मी म्हणालो, "तुम्ही खरं सांगत आहात?" ती म्हणाली, की "हो. तुम्हाला तुमची नोकरी खूप खूप शुभेच्छा. आता उद्यापासून आपण तुमची कामगिरी पाहू." घरी येऊन मी सर्वात आधी ही आनंदाची बातमी माझ्या आईला सांगितली. आई खुश झाली. मी आईला आशा दिली, की यावेळी तुझा मुलगा तो राहणार नाही, जो पूर्वी असायचा. मी अजून आईला माझ्या कामासाठी आणखी वापरू इच्छित होतो, म्हणून तिला स्वतःवर नाराज करू शकत नव्हतो. आई खुश तर होती. तिला वाटायचे, की आता तिचा मुलगा सुधारला आहे. मी दुसऱ्या दिवसापासून नोकरी जॉइन केली. मला तिथे कंपनीने बनवलेल्या सर्व प्रॉडक्ट्सची माहिती कॉम्प्युटरवर नोंदवायची होती आणि त्यांची बिले बनवायची होती. हे काम पहिल्याच दिवशी मी खूप चांगल्या प्रकारे केले होते, ज्यावर पल्लवी माझ्या कामावर प्रभावित झाली होती. मी जेव्हा रात्री घरी आलो, तेव्हा पाहिले, की आईने माझ्यासाठी माझ्या आवडीचे जेवण बनवले होते. आई म्हणाली, की "माझा मुलगा दिवसभर उपाशी राहिला असेल. उद्या मी माझ्या हाताने तुझ्यासाठी जेवण बनवून आणेन." मी आईला या गोष्टीसाठी नकार दिला नाही. कारण मलाही काहीसे असेच हवे होते. आई दुसऱ्या दिवशी आपल्या हाताने माझ्यासाठी जेवण बनवून घेऊन आली. लंच टाईमवर मी आईसोबत थोड्या खोट्या-खोट्या प्रेमाच्या गोष्टी केल्या आणि तिला म्हणालो, की "मला आज तुझ्या हाताने जेवण करायचे आहे." आईला वाटू लागले होते, की आता तिचा मुलगा बऱ्याच अंशी सुधारला आहे आणि आपल्या आईचा आदर करू लागला आहे. आपल्या आईचे म्हणणे ऐकू लागला आहे. आई ऑफिसमध्ये येऊन माझ्यावर खूप प्रेम दाखवायची. मी पल्लवीसमोरही असे दाखवायचे जसे मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो, खूप लाचार आहे, खूप गरीब आहे. माझ्यासाठी माझी आईच माझं सर्वस्व आहे. पल्लवी आई मुलामधले प्रेम पाहून खूप जास्त प्रभावित होत होती. मी हळू तिच्यावर आपले इम्प्रेशन पाडू इच्छित होतो. तिची मदत करण्याचा प्रयत्न करायचो. तिच्यासोबत खूप आदराने वागायचो. तिला वाटू लागले होते, की मी आजकालच्या मुलांपेक्षा खूप जास्त वेगळा आहे.
आपल्या कामावर लक्ष देतो, स्त्रियांचा खूप आदर करतो आणि आपल्या आईवरही प्रेम करतो. मी नोटीस करत होतो की ती लपून-छपून माझ्याकडे पाहायची, माझ्या कामाचे खूप कौतुक करायची आणि माझ्याशी बोलण्यासाठी वारंवार आपल्या केबिनमधून उठून माझ्या डेस्कवर यायची. आता मला माझी पुढची चाल खेळायची होती. मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टी घेतली. आई म्हणू लागली की "बाळा काय झाले? आज ऑफिसला जात नाहीयेस? तब्येत ठीक नाहीये का?" मी म्हणालो, "आई माझी नाही, तर आज तुझी तब्येत ठीक नाहीये." आई म्हणू लागली की "हे तू काय बोलत आहेस?" मी म्हणालो, "मी पल्लवीच्या मनात स्वतःसाठी जागा बनवू इच्छितो. मला वाटते की ती माझ्यावर अधिक आणि अधिक प्रभावित व्हावी." आईला माझे बोलणे समजले नाही. मी तिला घेऊन रुग्णालयात पोहोचलो. हे सरकारी रुग्णालय होते. जिथल्या डॉक्टरांना मी थोडे पैसे दिले आणि म्हणालो की मला माझ्या आईला 2 दिवसांसाठी इथे ॲडमिट करायचे आहे. जरी तिच्यावर कोणताही उपचार होणार नाहीये. डॉक्टरही हैराण होता. पण पैसे मिळाले तर शांत झाला. आईला मी रुग्णालयात भरती केले होते. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलाला सांगितले की माझ्या आईची तब्येत खूप जास्त खराब आहे. मी 2-3 दिवस ऑफिसला येऊ शकणार नाही. 2 दिवस गेले माझ्याकडे ना पल्लवीचा फोन आला आणि ना कोणती बातमी. जेव्हा तिसऱ्या दिवशी पल्लवीने मला ऑफिसमध्ये बोलावण्यासाठी फोन केला की तुमच्या 3 सुट्ट्या झाल्या आहेत. तर मी तिला सांगितले की माझ्या आईची तब्येत खूप जास्त खराब आहे. पल्लवीला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटले. ती लगेच सरकारी रुग्णालयात आली. तिने आईला पाहिले तर तिला तिची खूप दया आली. ती म्हणाली की "तू तुझ्या आईला घेऊन इथे या रुग्णालयात का आला आहेस? इथे तर कोणतीही चांगली सोय नाहीये. इथे रुग्ण बरा होण्याऐवजी अधिक आजारी पडेल." मी म्हणालो, "तर अजून कुठे घेऊन जातो मॅडम? गरीब माणूस तर सरकारी रुग्णालयातच येऊ शकतो ना." पल्लवी म्हणू लागली की "तुला काळजी करण्याची कोणतीही गरज नाहीये." तिने त्याच वेळी 5,000 चा चेक मला दिला आणि म्हणू लागले की "तू तुझ्या आईचा इलाज करव. इथे नाही कोणत्यातरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. आणि हो, तू जेवढे दिवस सुट्टी करू इच्छितोस, करू शकतोस." माझा डाव आता माझ्या कामी येऊ लागला होता. आई हैराण होती की शेवटी मी हे सर्व का करत आहे? कधी मी तिला भीक मागणारी बाई बनवून देतो, तर कधी आजारी बनवून देतो. मी वारंवार पल्लवीसमोर माझी कोणती ना कोणती अडचण मांडून द्यायचो. ती मेहरबान होऊन कधी मला पैसे द्यायची, कधी मी गाडी खराब होण्याचे निमित्त करायचो, तर मला बाईक गिफ्ट करायची. आता तिला माझ्याबद्दल खूप जास्त सहानुभूती वाटू लागली होती. आणि मग शेवटी तो दिवसही आला होता, जेव्हा तिने मला लग्नासाठी प्रपोज केले होते. ती म्हणाली की "जर तुझ्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात आला, तर माझे आयुष्य पूर्ण होईल. माझ्याकडे तर सर्व काही आहे, पण प्रेम करणारी आई नाही. मला तुमची गरज आहे." ही गोष्ट ऐकून मी खूप खुश झालो होतो आणि मग शेवटी मी माझ्या हेतूत यशस्वी झालो होतो. आईला तर समजले होते की मी पल्लवीशी इतके सारे खोटे का बोललो, पण आई शांत राहिली, कारण मी तिला शपथ दिली होती की "जर तू कधीही आपले तोंड उघडण्याचा प्रयत्न केलास, तर कदाचित तुझा मुलगा विखुरला जाईल आणि तुझ्यापासूनही दूर होईल." आईला वाटत नव्हते की आता तिचा मुलगा जो सुधारला आहे, तर पुन्हा तिच्यापासून दूर व्हावा. पण तिचा मुलगा सुधारला कुठे होता? मी तर अजूनही तशाच्या तसाच होतो. तिला वाटायचे की मला पल्लवीला मिळवायचे होते, पण मला पल्लवीला नाही तर तिच्यासोबतच तिची संपत्तीही मिळवायची होती. पल्लवीशी लग्न केल्यानंतर ती मला आणि माझ्या आईला आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन गेली होती. ती माझ्या आईचा खूप आदर करायची. माझ्यावर खूप प्रेम करू लागली होती. मी आता तिला म्हणालो की "तुला काळजी करण्याची आणि मेहनत करण्याची कोणतीही गरज नाहीये. तुझे काम मी सांभाळेन. तू बस घरात राहा, आराम कर." एका चांगल्या पत्नीप्रमाणे संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी येण्याची तू वाट पाहत जा. पल्लवीलाही असेच आयुष्य हवे होते. मी तिच्याशी प्रेमाचा खोटा दिखावा करून तिची कंपनी माझ्या नावावर करू इच्छित होतो. मी जो कधी इथे नोकर बनून या कंपनीत नोकरी करण्यासाठी आलो होतो, आता पल्लवीशी लग्न केल्यानंतर इथला मालक बनलो होतो. कंपनीतील सर्व लोक माझ्याकडे आश्चर्याने पाहायचे. आता तिथे माझ्या मर्जीनुसार काम होत होते. मी पल्लवीच्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे सांभाळून घेतले होते. बस मी पल्लवीच्या एक-एक गोष्टीला हळू माझ्या नावावर करू इच्छित होतो, ज्यामध्ये मला बराच वेळ लागणार होता. पण मी विचार करून ठेवला होता की जिथे मी मेहनत करता-करता इतक्या यशापर्यंत पोहोचलो आहे, एक दिवस संपूर्ण यशही मिळवून राहीन. अनेक दिवस अशाच प्रकारे गेले होते. पल्लवी माझ्या आईसोबत खूप आनंदी राहायची. ती तिची खूप काळजी घ्यायची. ती माझ्या आईच्या प्रेमात इतकी बुडून गेली होती की तिने कधी आपल्या व्यवसायाबद्दल मला विचारण्याचा प्रयत्नच केला नाही. ती एका आईच्या प्रेमासाठी अनेक वर्षांपासून तरसत होती. माझी आई जेव्हा तिला मिळाली, तेव्हा तिला सर्व काही मिळाले होते. पण मी तिच्यावर प्रेम करत नव्हतो. मी सुरुवातीपासूनच फ्लर्टिंगबाज राहिलो होतो. मी पल्लवीच्या छोट्या-छोट्या कंपन्या तर लपून-छपून माझ्या नावावर करून घेतल्या होत्या, ज्याबद्दल पल्लवीला कानावरही बातमी नव्हती. त्यानंतर मी पल्लवीची मालमत्ता आणि तिचे घरही माझ्या नावावर करू इच्छित होतो.
पुढे मी विचार करून ठेवला होता की मला काय करायचे आहे. मला पल्लवीला माझ्या आयुष्यातून काढून बाहेर फेकायचे आहे. काही दिवसानंतर मला बिझनेस मीटिंगच्या निमित्ताने लंडनला जावे लागले. मी ते पूर्ण 20 दिवसांसाठी आलो होतो. तिकडे घरात आई आणि पल्लवी एकमेकांसोबत होत्या. आईने कधीही माझ्याबद्दल पल्लवीला काही सांगितले नाही, की गेलेल्या काळात मी काय-काय करून बसलो होतो. तेव्हाच तर पल्लवीच्या मनात माझ्याबद्दल आदर खूप वाढलेला होता. लंडनला पोहोचल्यानंतर काही दिवसांनी माझी भेट माधुरीशी झाली, जी खूप जास्त सुंदर होती आणि खूप श्रीमंत होती. लंडनच्या रस्त्यांवर माझी तिच्याशी भेट झाली. ती तिथे शिकण्यासाठी गेलेली होती. तिचे कुटुंब इंडियामध्ये राहत होते. याच दरम्यान तिच्याशी माझी चांगली मैत्री झाली, बोलणे झाले. तेव्हा समजले ती खूप मोठ्या उद्योगपतीची मुलगी आहे. मी विचार केला, की आता माधुरीलाही आपल्या प्रेमाच्या जाळ्यात का अडकवू नये. हळू-हळू मी माधुरीला माझ्या प्रेमात अडकवायला सुरुवात केली. तिला माझा चांगुलपणा दाखवू लागलो. तिचा आदर करू लागलो. बऱ्याचदा तर तिच्यासमोर ॲक्टिंगही करावी लागली. तिला गुंडांपासून वाचवले. तिच्या मनात माझी जागा बनवली. मी जो 20 दिवसांच्या बिझनेस मीटिंगवर लंडनला आलो होतो, मला इथे येऊन 1.5 महिना उलटून गेला होता. फक्त माधुरीमुळे. कारण मला माधुरीकडूनही माझा फायदा घ्यायचा होता. मला वाटायचे की माधुरीनेही हळू मला तिचे बँक बॅलन्स सांगावे. पल्लवीचा वारंवार माझ्याकडे फोन यायचा, की "तू इथे का येत नाहीयेस? कधी येशील? अजून तुला तिथे किती दिवस राहायचे आहे?" मी तिला सांगितले, की "आपला व्यवसाय तोट्यात जात आहे. तू तर कधी या गोष्टीकडे लक्षच दिले नाहीस. पल्लवी, तुझ्या या व्यवसायाला वाचवण्यासाठी मला इथे आणखी काही दिवस राहावे लागेल." पल्लवीला वाटले, की मी तिच्यासाठी आणि तिच्या व्यवसायासाठी खूप विचार करतो. म्हणून ती म्हणाली, की "ठीक आहे. पण मला तुझी खूप आठवण येत आहे. मी आणि मम्मी तुझ्या खूप आठवण काढतो." एकीकडे मी पल्लवीशी फोनवर बोलत असायचो, तर दुसरीकडे माधुरीशी. माधुरी ही हळू माझ्या प्रेमात वेडी होत चालली होती. मी माधुरीला सांगितले नव्हते, की मी इथे बिझनेस मीटिंगसाठी आलो आहे. मी तिच्यासमोर एक मध्यमवर्गीय मुलगा बनून पेश झालो होतो. मी तिला सांगितले होते, की मी इथे माझ्या मित्रांसोबत नोकरी शोधण्यासाठी आलेलो आहे. अनेक दिवस गेले. माधुरीसोबतच्या माझ्या भेटी वाढू लागल्या होत्या. बोलणे वाढू लागले होते आणि प्रेमही बऱ्याच अंशी वाढले होते. माझ्याकडून नाही माधुरीकडून. एके दिवशी मी पाहिले की माधुरीची वागणूक अचानक बदलली, जी मला थोडी विचित्र वाटली होती. कारण ती माझ्यासोबत खूप हसून बोलायची. पण त्या दिवशी मी तिला स्पर्शही करत होतो, तर ती माझ्यापासून दूर होत होती. मला समजले नाही की तिच्यामध्ये असा बदल का आला. मग अचानक तिने सांगून टाकले की मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. ज्याबद्दल ऐकून मी हैराण राहिलो. तिने सांगितले की तिचे वडील खूपच श्रीमंत आहेत. ते तुम्हाला भेटू इच्छितात. ती म्हणाली, की "मी तुमच्याबद्दल त्यांना सर्व काही सांगून टाकले आहे. माझ्या वडिलांचे म्हणणे आहे, की ते तुमच्याशी माझे लग्न करून देतील आणि मी तुम्हाला घर जावई बनवून घेतील. शेवटी मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. जे काही माझे आहे ते सर्व काही तुमचेच असेल. तुम्हाला भेटण्यासाठी माझे वडील खूप उत्सुक आहेत." मी तिचे बोलणे ऐकून खूप खुश झालो होतो. मी म्हणालो, की "ठीक आहे, तर जाऊया तुझ्या वडिलांना भेटण्यासाठी." तिने लंडनमधून आपले सर्व सामान पॅक केले आणि माझ्यासोबत इंडियाला परत आली. पण मोठ्या आश्चर्याची गोष्ट होती की इंडियामध्ये मी पण पल्लवीसोबत डेहराडूनमध्ये राहत होतो आणि ती पण डेहराडूनमध्ये शहराचीच राहणारी होती. ती एअरपोर्टवरून निघाल्यानंतर मला आपल्यासोबत आपल्या गाडीत बसवून आपल्या घरी घेऊन जात होती. मी पल्लवीला सांगितले नव्हते की मी परत आलो आहे आणि डेहराडूनमध्येच आहे. तिला अजूनही हेच माहीत होते की मी लंडनमध्ये आहे आणि कामावर लक्ष केंद्रित करत आहे. माधुरी कार चालवत होती. ती म्हणाली, की "माझे कुटुंब तुम्हाला पाहून खूप खुश होईल आणि सर्वात चांगली गोष्ट ही आहे, की तुम्हालाही माझ्या कुटुंबातील लोक खूप आवडतील. बस एकदा आपण घरी पोहोचूया. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही." मी म्हणालो, की "ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मी पण तुझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे." पण ती मला घेऊन ज्या कॉलनीत पोहोचली, तिथे मी पण थक्क झालो होतो. गाडीतून उतरल्यानंतर तिने माझा हात घट्ट पकडून घेतला. मी घाबरलो, की इथे तर माझेही घर आहे. जर पल्लवीने किंवा कोणी मला इथे पाहिले तर गडबड होईल. मी म्हणालो, "माधुरी, मी तुझ्या पालकांना नंतर भेटेन. आत्ता मी थकलो आहे." तिने माझा हात सोडला नाही आणि म्हणू लागली, "अरे नाही, नाही. असं कसं? आज तर तुम्ही माझ्या कुटुंबाला भेटूनच जाल." हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. की ती चालता-चालता माझ्याच बंगल्यापर्यंत पोहोचली होती. मला माझ्याच बंगल्याच्या आत घेऊन जात होती. मी तिच्यापासून माझा हात सोडवू इच्छित होतो, पण ती मला जबरदस्तीने ओढत घराच्या आत घेऊन गेली. घराच्या आत पोहोचताच मी पाहिले की आई आणि पल्लवी माझ्याकडे आश्चर्याने पाहत होत्या. माधुरीने म्हटले की "हॅलो, दीदी आला तुमच्या बहिणीचा बॉयफ्रेंड, जो बऱ्याच काळापासून तुम्हाला मूर्ख बनवत आहे." माधुरीच्या तोंडातून निघणारे शब्द ऐकून माझे होश उडाले. मी म्हणालो, "तू काय बकवास करत आहेस?" पल्लवीने आपले हात बांधून पुढे आली आणि म्हणू लागली, "अरे तुम्ही आलात
आणि तुम्ही मला सांगितले नाही की मान येण्यापूर्वी मला सांगून तर द्यायचे होते, जेणेकरून मी तुमच्या स्वागताची व्यवस्था केली असती. माधुरी म्हणू लागली की दीदी, याची काळजी करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. मी सौरभच्या स्वागताची तयारी स्वतःच केली आहे. तेव्हा अचानक मागून 2 पोलिसवाले घराच्या आत शिरले. पोलिसांना पाहून मी घाबरलो. मी म्हणालो, की हे सर्व काय होत आहे? मी म्हणालो, पल्लवी, मी या मुलीला ओळखत नाही. माधुरीने माझे बोलणे तोडत म्हटले, की दीदी, तुम्हाला माझ्या बॉयफ्रेंडला भेटून कसे वाटले? पल्लवी माझ्या जवळ आली आणि माझ्या थोबाडीत मारली, ज्यामुळे माझे होश उडाले. माझ्या चेहऱ्यावर घाम आला होता. मला तर वाटायचे, की हे सर्व काही या दोन्ही मुलींचे संगनमत आहे. पल्लवीने म्हटले, की तुला लाज वाटत नाही? माझ्यासोबत लग्नाच्या बंधनात अडकून तू माझ्याच बहिणीसोबत लंडनमध्ये अफेअर चालवत होतास. मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो, तुझी बहीण? पल्लवी म्हणू लागली की हो, माधुरी माझी बहीण आहे, माझी लहान बहीण. कदाचित तू कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाहीस की माझी एक लहान बहीणही आहे. तुझी नजर तर माझ्या संपत्तीवर पडलेली होती. तू तर असा विचार केलास की मी एकटे आहे, माझ्या मागे पुढे कोणी नाहीये, म्हणून तू मला सहज मूर्ख बनवू शकतोस. गेल्या अनेक महिन्यांपासून तू कंपनीत जे घोटाळे करत आहेस त्याचीही मला बातमी मिळत होती, पण मी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा तू लंडनला गेलास आणि माझे बोलणे माधुरीशी झाले, जी अनेक दिवसांपासून मला सांगत होती की तिला जिजूचा फोटो पाहायचा आहे. मी लग्न केले आणि माझ्या बहिणीला अजूनपर्यंत माझ्या नवऱ्याचे फोटोही दाखवले नाहीत. तर मी हिला तुझा आणि माझा फोटो सेंड केला, जो पाहून ती हैराण राहिली. कारण हिने मला सांगितले की तू तर तोच माणूस आहेस, जो लंडनमध्ये तिच्यासोबत अफेअर आणि प्रेमाच्या आणाभाका करत आहेस. मी घाबरले नाही. मी माझ्या बहिणीला सांगितले की तू हे सर्व चालू ठेव आणि जेव्हा काही दिवस उलटून जातील तेव्हा याला घेऊन इथे ये. तुला काय वाटते की तू माझी कंपनी तुझ्या नावावर करशील, मला बरबाद करशील आणि मला काहीच समजणारही नाही? माझे आई वडील लहानपणीच वारले होते. मी लहान होते तर माझ्या काकाने माझ्या वडिलांचा व्यवसाय सांभाळला आणि जेव्हा मी 18 वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी त्यांचा पूर्ण कारभार मला सोपवला. मी अनेक वर्षांपासून माझ्या डॅडचा व्यवसाय सांभाळत आहे. मी सर्व काही जाणते. ज्या कंपनीत तू काम करतोस ना, तिथला एक एक माणूस माझ्या नियमांचे पालन करतो. मला माझे काका लहानात लहान बातमी देत होते की तिथे तू ऑफिसमध्ये काय करत आहेस आणि काय नाही. मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. विचार केला की मी तुझ्यासोबत आणि तुझ्या आईसोबत आनंदी आहे. मला संपत्ती आणि व्यवसायाचे काय करायचे आहे. पण जेव्हा मला समजले की तू मला चीट करत आहेस, तेव्हा मी ठरवून टाकले की आता तर तुला धडा शिकवावाच लागेल. पल्लवीच्या गोष्टी ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. मी तर विचारही केला नव्हता. या दोन्ही मुली बहिणी होत्या. मला मूर्ख बनवत होत्या. मला तर वाटायचे की मी या दोघींना मूर्ख बनवत आहे. पण प्रत्यक्षात तर मीच मूर्ख बनलो होतो. मी म्हणालो, पल्लवी, ही मुलगी खोटे बोलत आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तर आधीच माहित होते की ही तुझी बहीण आहे. मी हिच्यासोबत मस्करी करत होतो. पण मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. पल्लवी म्हणू लागले की आता खोटे बोलण्याचा कोणताही फायदा नाही. तुझे सर्व सत्य माझ्यासमोर आले आहे. मग ती माझ्या आईकडे वळली आणि म्हणू लागली की मम्मी, मी तर तुमच्यावर खूप विश्वास ठेवायचे की तुम्हाला हे सर्व काही माहित होते की तुमचा मुलगा मला धोका देत आहे. आईच्या डोळ्यात अश्रू होते. आईने म्हटले की बेटा, मला माफ कर. सर्वात मोठी चूक माझी आहे. तुला माहित नाही की याने मला लहानपणापासून आतापर्यंत किती लाचार केले, किती अपमानित करवले. मी तर माझ्या मुलाला चांगले संस्कार देऊ इच्छित होते, चांगला माणूस बनवू इच्छित होते. पण माझ्या नशिबात चांगला मुलगा आहेच नाही. मला तर वाटायचे की हा सुधारला, पण हा कधीच सुधारू शकत नाही. मला तर वाटायचे की हा जगाला मूर्ख बनवू शकतो, पण एखाद्या स्त्रीच्या हृदयाशी खेळू शकत नाही. बेटा, तू याला कधीही माफ करू नकोस. एका स्त्रीचे हृदय दुखवण्याची शिक्षा काय असते? स्त्रीचे हृदय दुखावले तर तिला कसा त्रास होतो हे मी चांगल्या प्रकारे जाणते. पण याला काय माहित आणि याला कसे कळणार? हा तर दगड हृदयाचा आहे. यानेच मला मुद्दाम माझे कपडे फाडून तुझ्यासमोर नोकरीची विनंती करण्यासाठी सांगितले होते. आणि एके दिवशी तर मी आजारीही नव्हते, तरीही मला रुग्णालयात घेऊन गेला की तुला पल्लवीसमोर आजारी बनण्याची ऍक्टिंग करायची आहे. बेटा, याने तुला अनेक वेळा मूर्ख बनवले. मला वाटले की कदाचित हा तुझ्या प्रेमात असे करत आहे, पण मला तर आता समजले की हा तुझी संपत्ती हडपू इच्छितो. याने लहानपणापासून आतापर्यंत मला खूप त्रास दिला आणि मी याच्या वागणुकीकडे दुर्लक्ष केले. पण आता नाही. आता मी याचा कोणत्याही वागणुकीकडे दुर्लक्ष करणार नाही बेटा. मी काही केले नाही. मी आयुष्यभर माझ्या मुलाला चांगले पालनपोषण देण्याचा प्रयत्न करत राहिले, चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत राहिले. पण आता मला वाटते की चांगली संतती नशीबवानांना मिळते, माझ्यासारख्या कमनशिबी बाईला नाही. एवढे बोलून आई रडू लागली. मी कोणाची नजर मिळवण्याच्या लायकीचा राहिलो नव्हतो. माझे सत्य अशा प्रकारेही उघडपणे सर्वांसमोर येईल मला तर माहीतच नव्हते. पल्लवीने म्हटले की अटक करा या माणसाला.
पल्लवी माझ्या जवळ आली आणि म्हणू लागली की मला घटस्फोट देऊन टाक, नीच माणसा. तू माझ्या प्रेमाच्या लायकीचा नाहीस. मला तुझ्यासोबत राहायचे नाही. मी खूप जास्त ओशाळलो होतो. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. पोलिसांनी माझ्या हातात हातकड्या घातल्या आणि मला आपल्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तुरुंगात टाकले. पल्लवीला हवे असे तर ती माझ्या चुकांचा बदला माझ्या आईकडून घेऊ शकली असती. पण तिने असे केले नाही. ती म्हणाली की जोपर्यंत तुमचा मुलगा तुरुंगाची शिक्षा भोगत आहे, तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहाल. कारण तुम्ही मला एका आईसारखे प्रेम दिले. मी पण तुमच्याशी खूप जोडली गेली आहे. तुमच्यापासून दूर होऊ शकत नाही. पण जेव्हा तुमचा मुलगा परत येईल, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाकडे निघून जा. आई रडत राहिली आणि वारंवार वडिलांकडे तक्रार करत राहिली की जर तुम्ही लहानपणी मुलांच्या चुकांवर पांघरून घातले नसते, तर आज त्याला आणि मला हे दिवस पाहावे लागले नसते. मी तुरुंगात माझी शिक्षा भोगत आहे आणि विचार करत आहे की मुलांच्या चुका लहानपणीच सुधारल्या पाहिजेत. मोठे होण्याची वाट पाहू नये. कारण लहानपणीच्या चुका चुका असतात आणि तारुण्याच्या चुका गुन्हे बनतात. अजून माझ्या शिक्षेचे काही दिवस बाकी आहेत. मी पल्लवीला तर घटस्फोट देऊन चुकलो आहे, पण कोणाशीही नजर मिळवण्याच्या लायकीचा नाहीये. मी तुम्हाला फक्त एवढेच सांगू इच्छितो की आपल्याला वाटते की आपण जास्त हुशार आहोत, पण प्रत्येक वेळी विजय हुशार माणसाचा होत नाही. कधी-कधी आपणही आपल्यापेक्षा जास्त हुशार माणसाच्या हातून मूर्ख बनत असतो. मित्रांनो, आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.